हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी आपल्याशी शेअर करणार आहे मी आयुष्यात केलेली मोठी चूक. हो, द मिस्टेक विच आय कमिटेड इन माय लाईफ. आणि हे मी का सांगणार आहे म्हटलं तर, हे बघा, मी केलेली चूक तुम्ही करू नका, म्हणजे तुमचं नुकसान म्हणा, त्रास म्हणा, कमी होईल. नो डाऊट ह्या जगात असं कोणी नाहीये चुका करत नाही, पण जी चूक आपण करतो त्यातनं आपण शहाणं व्हायला पाहिजे. आणि दरवेळेला आपणच चूक करून समजून घ्यायला पाहिजे, शहाणं व्हायला पाहिजे असं नाहीये. दुसऱ्याच्या चुका बघून पण आपण त्यातनं खूप काही घेऊ शकतो. म्हणून मला वाटलं हे आपल्याशी शेअर करावं. हे बघा, माझं नेचर पहिलेपासून मला वाटायचं मी आहे तसं बाकीचे आहेत. मला कोणालाही माझे हात न होते तेवढी मदत करणं म्हणजे आवडायचं. आणि कोणी काही बोललं तरी जरा गोड बोललं का नाही माझ्याशी, मला वाटायचं ती आपली माणसं आहेत म्हणून. मी काय करायचं, त्यांना एवढे आपलेपणानं एक्सेप्ट करायचं एवढंच नाहीये, काही आपलं सगळं ओपनली बोलून जायचे. ते हे बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी सिक्रेट्स असतात आणि ते सिक्रेट्स असायला पाहिजे. त्यामुळे हे सिक्रेट्स तुम्ही सांगू नका. मी काय करायची, ओपनली असं झालं, हे झालं, काही ओपनली जे काही आहे तर तसेच तसं. मला वाटायचं माझं जीवन म्हणजे इट इज एन ओपन बुक, म्हणून मी बोलायची, सांगायचं. पण समोरचा तसाच असतो असं नाही बर का. तो काय करतो, तुमचे वीक पॉइंट्स जाणून घेतो आणि तुमच्याकडनं त्याची केवढी मदत होतीये किंवा त्याचं स्वार्थ साधून घेतो. आणि त्याचं स्वार्थ एकदा साधलं का नाही, मग कोणाशी, अहो ही व्यक्ती का नाही, अशी असं प्रॉब्लेम आले होते त्यांना, असं झालं होतं, असं बोलून मोकळी व्हायची. आणि एकदा दोनदा नाहीये, अहो एकदा दोनदा घडलं तरी माणसानं शहाणं व्हायला पाहिजे का नाही. मला वाटायचं सगळ्या व्यक्ती अशा नाहीयेत, त्या एका व्यक्तीनं केला म्हणून काही सगळे असे आहेत का, नाहीये. आणि शेवटी काय आपल्याला होते एवढं आपण दुसऱ्याला मदत करावी. म्हणून कधी कधी आपल्याला स्वतःला त्रास करून घेऊन, स्वतःला जरा कमी करून, स्वतःचे फॅमिलीला जरा कमी करून सुद्धा दुसऱ्याला मदत केलेली आहे, त्यांची वेळ भागवलेली आहे, त्यांना व्यवस्थितपणे त्यांचं काय गरज होती ती सगळी, म्हणजे सगळे इमोशनली म्हणा, फायनान्शियली म्हणा, सपोर्ट करून म्हणा, मदतीनं म्हणा, सगळ्या गोष्टी. असं असताना सुद्धा त्यांचं काम झालं की त्या लोकांना मग काही गरज पडत नाही. उलट त्या व्यक्तीनं असं तसं काही, किंवा आपण त्यांना आपले घरी आणून सगळं व्यवस्थित केलेलं असते. त्यामुळे आपले घराच्या काही लूप होल्स म्हणा, काही माहीत असते, त्याचंच एक मोठा विषय करून ऍक्च्युअली नथिंग, त्यांच्या घरात ह्याच्यापेक्षा जास्त असेल तरी, किंवा हे नसलेलं सुद्धा क्रिएट करून कधी कधी. त्यामुळे मला वाटलं आयुष्यात मी खूप मोठी ती चूक केलेली आहे. कोणावरही इझिली विश्वास टाकायचा.
ओके असं गरज आहे, हां मला द्या की जरासे पैसे, अमुक अमुक आहे, हां 1 तारखेला देतो असं म्हटलं तरी द्यायचे, हां. पण नंतर काय झालं, 1 तारीख सोडा, किती 1 तारीख झाले, त्यांचे घरातले किती तरी गोष्टी झाल्या, ते किती तरी माझ्याकडनं घेतलेले पैसेपेक्षा जास्त पैसेच्या गोष्टी खरेदी केल्या, तरी हे पैसे काही परत द्या, आणि मागितले की राग येतो. म्हणजे आपण दुसऱ्याला मदत एका चांगल्या दृष्टीनं करतो, आपले विचार चांगले असतात. अहो वेळेला आपण मदत केली नाही ते, आपल्या लोकांनी मदत केली नाही ते कसं, आपल्या लोकांना आपण मदत करायला पाहिजे की, असा आपला विचार असतो. आणि त्या विचारानं आपण मदत करायला जातो. कधी कधी आपल्याला त्रास सोसावा लागला तरी असू दे, त्याचं होते ना, त्याची वेळ भागते ना, असा विचार करून करतो. पण त्यांना त्याची जाणीव नसते, बिलकुल जाणीव नसते. पण हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी हे कसं ओव्हरकम करायचं ते सांगते का, म्हणजे आय हॅव ओव्हरकम ऑल दीज थिंग्स. असं कोणी केलं, असं चिक्कार लोक करतात. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, कधी कोणालाही आपल्याला सोचते तेवढी मदत करायची, आपल्याला त्रास करून घेऊन नाही करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी त्या आपल्या घरचं सिक्रेट असेल, तुमचं स्वतःचं असेल काही, तर सिक्रेट तसं ठेवायचं. किती क्लोज वाटलं तरी असल्या गोष्टी तुम्ही शेअर करायच्या नाही, बिलकुल नाही. तुम्ही सांगितल्यानंतर ती तिराईकडनं तुम्हाला येते, हो असं असं घडलं होतं म्हणे, हो का, मला अमुक अमुक व्यक्तीनं असं असं सांगितलं, हां. त्यामुळे किती क्लोज असू देत, काही असू देत, जे काही तुमचे अगदी सिक्रेट्स आहेत ते कोणालाही शेअर करू नका, कोणालाही शेअर करू नका. आणि आता मदतीचं म्हणाला, कोणालाही मदत करायची ना, ओके करा, पण त्यानं आपल्याला परत मदत करायला पाहिजे ही अपेक्षा ठेवू नका. मला हे आवडते, मला हे शक्य आहे म्हणून मी करतो, तो उद्या करेल असं नाही. आणि पैसेचं म्हटलं तर कधी पैसे दुसऱ्याला देताना त्यांना दिले नाही तरी चालेल, हे तुम्हाला पटलं तरच द्या, नाही ते देऊ नका. का म्हणजे कित्येक वेळेला हे पैसे देऊन का नाही तुम्हाला काय म्हणते वितुष्ट येते, तुमचे रिलेशन्स खराब होतात. तुम्ही एक वेळेला त्यांना मदत केलीत हे तरी ते विसरूनच जातात. उलट तुम्ही मी दिलेले पैसे दे म्हणून परत मागितलेत म्हणून राग येतो. त्यामुळे कधी कोणालाही त्यांना परत देईल मला म्हणून स्वतःला प्रॉब्लेम करून मदत करायला जाऊ नका. ओके द्यायचे, त्यानं दिले तरी चालेल, दिले नाही तरी हरकत नाही, मी दान केले म्हणायचं म्हणून देऊन टाका, अन्यथा देऊ नका. आणि मनावर कधी ओझं ठेवून घ्यायचं नाही, लेट गो करायचं. हो असं असं घडले ना, जाऊ देत, त्या व्यक्तीनं मला असं असं फसवलंय ना, फसवू देत, जाऊ देत, हां मी त्याच्याकडनं धडा शिकले म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कधीच ओझं घ्यायचं नाही. हे बघा, आपले पाठीवर ओझं घेऊन आपण चालू शकतो का? खूप नाही, चालू शकत नाहीये. म्हणून बिलकुल ओझं घ्यायचं नाही. जे काही कोणी काही केलं असलं तरी, तुमच्या हातनं काही चूक झाली असली तरी सोडून द्यायची, लेट गो करायचं. ओके तेव्हा मी माणसं ओळखायला चुकले, ठीक ठीक आहे, ओके इट इज,
मला कळत नव्हतं म्हणायचं, माझं मला मी माफ करायचं. या सगळ्या घटना आपल्याला काहीतरी नवीन नवीन धडे शिकवतात. हो, त्याच्यामुळे मी शिकले म्हणायचं. आणि आपण शहाणं झालो हे आपण समजून घ्यायचं. त्यामुळे इझिली कोणावरही कोणी गोड बोलला म्हणून लगेच विश्वास ठेवायची मी मोठी चूक केलेली आहे. आणि त्या चुकीला काय म्हणेन मी, मला खूप मोठं पनिशमेंट पण मिळालेलं आहे. म्हणजे ह्याच्या पुढे असं कोणावरही विश्वास ठेवू नकोस म्हणून मला वाटलं आपल्याला सांगावं, आपल्याशी शेअर करावं. आपले काही अनुभव असले तर शेअर करा. हॅव ए गुड डे.